उपस्थित सर्व पत्रकार बांधवांनो भगिनींनो, आमचे सर्व सहकारी ज्यांची नावं आमचे मित्र विजयराव वडेट्टीवार दिले ते सर्व आमच्या विरोधी पक्षाचे सगळे नेते इथे आहेतच. आम्ही का जात नाही चहा पाण्याला त्या संदर्भामध्ये विजयरावांनी अतिशय खुलाशेवर अशा पद्धतीचं आपल्या सर्वांच्या समोर विवेचन केलेलं आहे. आम्हाला जे राज्याचे प्रमुख म्हणून आणि सभागृह नेते म्हणून ज्यांनी आम्हाला निमंत्रित केले आहे ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चहा पाण्याला आम्हाला या म्हणून पत्र पाठवले. पत्र काय पाठवले की भास्कर भाऊराव जाधव आमदार पुढे काय लिहिले की आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेला खूप मोठी गौरवशाली परंपरा लाभलेली आहे. आता ते कुठल्या अधिकारात पत्र पाठवतात, ते कोणत्या कॅपॅसिटीमध्ये आम्हाला पत्र पाठवतात, तर ते राज्याचे प्रमुख म्हणून ते आम्हाला पत्र पाठवतात. मग तशाच पद्धतीनं विरोधी पक्षाचा प्रमुख कोण आहे? दोन्ही सभागृहाला विरोधी पक्ष नेता नाही आणि आम्ही विरोधी पक्षाला विरोधी पक्ष नेत्यांना आम्ही चहा पाण्याला बोलवले म्हणून सांगायचं आणि विरोधी पक्ष नेता ही दोन्ही पदं खाली ठेवायची, मोकळी ठेवायची. पर्यायानं ही पदं ही शासन निर्मित नाही, ही पदं फक्त परंपरेनं पुढे आलेली नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी घटना आहे त्या घटनेमध्ये विरोधी पक्षनेता कोण असावा, विरोधी पक्षनेता असलाच पाहिजे, त्याची निवडीची पद्धत ही विधिमंडळ नियमामध्ये सुद्धा आहे, घटनेमध्ये सुद्धा आहे, प्रथा परंपरेमध्ये सुद्धा आहे. आज सगळ्यात काय सांगितलं जायचं की एकूण सदस्य संख्येच्या 10% सदस्य असल्याशिवाय विरोधी पक्ष नेता पद निवडता येत नाही. परंतु ते साफ खोट आहे याचे सगळे पुरावे आम्ही विधिमंडळाला दिले, सचिवांना दिले, अध्यक्षांना दिले आणि त्यांच्याकडून आम्ही लेखी पत्र मागून घेतलं की विरोधी पक्षनेता निवडीचे नियम आणि कायदेशीर तरतूद काय आहे आम्हाला लिखित स्वरूपामध्ये द्या. ते आम्हाला मागचे सगळे रेफरन्सेस सांगायला लागले. ते म्हटलं आमच्याकडे सगळे जाईल, आम्हाला कायदेशीर तरतूद काय आहे ती सांगा, लिखित स्वरूपामध्ये नियमामध्ये तरतूद काय आहे ती सांगा. आणि शेवटी सचिवांना, प्रधान सचिवांना पत्र द्यावं लागलं की अशा पद्धतीनं कुठेही सदस्य संख्येची अट विरोधी पक्षनेता निवडी करता नाही. तर ज्या पक्षाचे सदस्य जास्त त्या पक्षाच्या वतीनं, त्या पक्षप्रमुखांच्या वतीनं जे विरोधी पक्षनेते पदाकरता नाव येईल त्याच्या नावाची घोषणा अध्यक्षांनी करायची. अशा पद्धतीचं त्यांनी उत्तर आम्हाला दिलं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.